नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करिअर अकॅडमी कोपावर्ड बाय नर्सिंग एक्सपर्टच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं तुम्ही मित्रांनो थंबनेल बघितलं असेल, की सर DMER आलेली आहे, पण समजत नाहीये अभ्यास कसा करावा. सर काय वाचावं आणि काय नाही वाचावं. सर फक्त MCQ सॉल्व्ह केले पाहिजे, की फक्त थिअरी वाचली पाहिजे? अशा तमाम प्रश्नांना आज आपण घेऊन आलेलो आहे आणि यावर आपण आज चर्चा करणार आहोत. कशाप्रकारे आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे, कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायचं आहे आणि कशाप्रकारे आपलं शेड्यूल फिक्स करायचं आहे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द टुडेज सेशन. या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहोत एक बारीक गोष्ट जी तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाची आहे. सर्वप्रथम मित्रांनो, तुमचा येतो जो टेक्निकल सब्जेक्ट. मग हा टेक्निकल सब्जेक्ट तुमचाही असू शकतो. म्हणजे काय? नर्सिंगचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी नर्सिंग टेक्निकल सब्जेक्ट आहे. फार्मसीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फार्मसीचे सब्जेक्ट म्हणजे टेक्निकल आहे. आणि एक येतो ज्याला आपण म्हणतो मित्रांनो नॉन टेक्निकल. आता नॉन टेक्निकल मध्ये आपल्याला माहिती आहे जसं की जसं की सर मराठी आहे, सर मॅथ आहे, सर रिझनिंग आहे, सर जीके आहे, सर इंग्लिश आहे. सर हे सर्व सब्जेक्ट आपल्याला नॉन टेक्निकल मध्ये बघायला भेटतात. मग आता आपण इथे एक्झाम्पल घेऊ. इथे जो टेक्निकल सब्जेक्ट आहे असं समजूयात एक नर्सिंगचा विद्यार्थी आहे. एक्झाम्पल साठी घेतोय. एक काय आहे? नर्सिंगचा विद्यार्थी आहे. मग आता मी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यास कसा करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर नर्सिंगचा स्टुडंट आहे तर त्याचा सर्वात पहिला प्रेफरन्स कसला पाहिजे? टेक्निकल सब्जेक्ट. म्हणजे त्याचे जे नर्सिंग फाउंडेशन असेल, मेडिकल सर्जिकल नर्सिंग असेल, असे वेगवेगळे जे सब्जेक्ट्स आहे, म्हणजे तुमचा जो कोर सब्जेक्ट आहे, त्याला आपण म्हटलं टेक्निकल सब्जेक्ट. मग आता आपल्याला नॉन टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये मराठी आहे, मॅथ आहे, रिझनिंग आहे, जीके आहे, इंग्लिश आहे. मग सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना असा पडतो, की सर अभ्यास कसा करावा? सर अभ्यास स्टार्ट कुठून करावा? बरोबर? मग आता लक्षात घ्या, सर्वात पहिले आपल्याला टेक्निकल सब्जेक्ट घ्यायचा आहे. सर्वात पहिले आपल्याला काय घ्यायचं आहे? सर टेक्निकल सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि हा टेक्निकल सब्जेक्ट आपल्याला रोज वाचायचा आहे. काय करायचं आहे? रोज वाचायचं आहे आणि यासोबत आपल्याला एक सब्जेक्ट कंबाईन करायचा आहे. म्हणजे काय? की सर ज्यावेळेस तुम्ही नर्सिंगचा अभ्यास करत आहात, त्यासोबत तुम्हाला एक कोणता तरी त्या नॉन टेक्निकल मधला सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याला वाचायचंय. तर आपण इथे काय घेतला सर्वात पहिले असं एक्झाम्पलसाठी आपण धरूयात. तुम्ही नर्सिंगचा अभ्यास चालू केला आहे आणि त्यासोबत तुम्ही एक सब्जेक्ट घेतला मराठी. काय करायचं? मराठीचे सर्व व्हिडिओज आपल्याला बघायचे आहेत. मराठी सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे आणि नर्सिंग सोबत मराठी आपल्याला सायमल्टेनियसली चालू ठेवायचं आहे. नर्सिंगचं तुमचं इथून चालू आहे. सायमल्टेनियसली तुम्हाला मराठी चालवायचं आहे. जसा तुमचा मराठी संपेल, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल, की येस मी करू शकतो. जसा मराठी संपला, नर्सिंग तर चालू आहे, तर त्यासोबत आपल्याला मॅथ घ्यायचा आहे. मॅथ झाला, त्याच्यासोबत मॅथ संपल्यानंतर रिझनिंग घ्यायचा आहे. रिझनिंग झाला, त्यानंतर आपल्याला जीके घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो कोर सब्जेक्ट आहे, त्याला आपल्याला सोडायचं नाहीये. कारण की आपल्याला दोघांना बॅलन्स करून चालायचंय लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण दोघांना बॅलन्स करून चालू, त्यावेळेसच आपलं जे सिलेक्शन आहे, हे चांगल्या मार्काने होणार आहे लक्षात घ्या. आपल्याला फक्त पास नाही व्हायचंय, आपल्याला चांगल्या मार्कांनी पास व्हायचंय, जेणेकरून आपलं सिलेक्शन शुअर आणि शुअरच झालं पाहिजे लक्षात. मग समजलं काय बोललो? की नर्सिंग घ्या. नर्सिंग सोबत एक सब्जेक्ट कंबाईन करा. जसं सब्जेक्ट होत जाईल, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि जसा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही अजून वेगाने, अजून जोमाने अभ्यास करू शकता ही मला गॅरंटी आहे. मग आता प्रश्न आला, सर याच्यासोबत अभ्यास अजून काय करायला पाहिजे? जसा तुमचा मराठी सब्जेक्ट कंप्लीट झाला, ठीक आहे? जसा तुमचा नर्सिंग तुम्ही वाचत आहात, त्यासोबत काय मराठी सब्जेक्ट तुमचा क्लिअर झाला, तर आता करायचं आहे आपल्याला MCQ सॉल्व्ह. जसा तुमचा मराठी सब्जेक्ट झाला, 1 ते 2 दिवस तुम्ही देणार. तुम्ही जेवढेही टॉपिक वाचले आहेत, टॉपिक्सवर तुम्ही काय करणार आहात मित्रांनो? MCQ सॉल्व्ह करणार आहात. काय करणार आहात? MCQ सॉल्व्ह करणार आहात. आणि जितकी जास्त तुम्ही MCQ सॉल्व्ह करणार, तेवढ्या
जास्त जवळ तुम्ही सिलेक्शनच्या जाणार आहात. लक्षात घ्यायचंय, एमसीक्यू हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचे आहेत मित्रांनो. आणि जर तुम्ही एमसीक्यू वर फोकस केला, 100% येणाऱ्या एक्झाम मध्ये सिलेक्शन हे तुमचंच होणार आहे. विद्यार्थी काय करतात, फक्त थिअरी वाचतात, पण त्या थिअरीला इम्प्लिमेंट कसं करायचं हे आपल्याला समजतं ज्यावेळेस आपण एमसीक्यू सॉल्व्ह करतो. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याच्यासोबत एक सब्जेक्ट कंबाईन करा आणि त्या सब्जेक्ट सोबत काय करायचे, त्या झालेल्या टॉपिकचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. आणि आता ज्यावेळेस तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल, तुमचा जो कॉन्फिडन्स असणार आहे हा काय होऊन जाईल, सर हा कॉन्फिडन्स डबल होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल, येस बॉस, आय कॅन डू इट, मी आता करू शकतो. इथपर्यंत झालं. मग असं आपण एक्झाम्पल पकडूयात की तुम्ही नर्सिंग वाचता वाचता मराठी पूर्ण सब्जेक्ट हा तुम्ही किती, सर पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये संपवला. आणि एक दिवस काय केली, 9व्या दिवशी पूर्ण जे तुमचे टॉपिक आहेत त्याच्यावर तुम्ही एमसीक्यू सोडवले. किंवा असं करू शकतात, हे 7 ते 8 दिवस आहे त्याच्यामध्ये रोज जो टॉपिक तुम्ही वाचत आहात त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात मित्रांनो, एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहात. आणि ज्यावेळेस तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल, त्यात सांगितलं कॉन्फिडन्स काय होणार आहे, डबल होणार आहे. यासोबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस तुम्ही टॉपिक एखादा वाचता आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही वाचत आहात मित्रांनो, आपण फॉर एक्झाम्पल साठी मराठीचा एखादा टॉपिक घेऊन घेऊ. तुम्ही वाचत आहात संधी, ठीक आहे, तुम्ही वाचत आहात संधी, तुम्ही वाचत आहात प्रयोग. तर आता लक्षात घ्या, जर तुम्ही प्रयोग वाचत आहात, संधी वाचत आहात, तर याच्यासोबत तुम्हाला बघायचं आहे की गेल्या वर्षामध्ये याच्यावर कसे प्रश्न विचारले गेलेले आहे, म्हणजे याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे की नाही. मग जर विचारला गेलाय तर कशा प्रकारचा विचारला गेलाय, आणि ज्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढे पण एक्झाम मध्ये दिसणार आहे. सो या संधीवर प्रयोगवर काय करायचंय, त्या अनुषंगाने तशा प्रकारचे टीसीएस आयबीपीएसच्या पॅटर्नने काय करायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, क्वेश्चन 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 हे तुम्हाला खूप जास्त महत्वाचे आहे. मी तुम्हाला म्हणेल, एक वेळेस तुम्ही थिअरी कमी वाचली तरीही चालेल, पण एमसीक्यू करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह कराल, तुम्हाला समजून जाईल की सर्वात जास्त प्रश्न जो एक्झामिनर विचारतो कशावर विचारतो आणि कोणत्या टॉपिक वरनं येतो आणि कोणत्या टॉपिकला तुम्हाला वेटेज जास्त द्यायचं आहे, लक्षात घ्या. मग आता अशाच प्रकारे आपल्याला एक दिवस आठवड्यातून, एक दिवस वीक मधनं जो 1 डे आहे तो रिव्हिजन साठी द्यायचा. आणि त्या रिव्हिजन मध्ये आठवड्यामध्ये पूर्ण केलेले जे प्रश्न आहेत, आठवड्यामध्ये केलेले जेवढे हे टॉपिक्स आहेत त्यांना व्यवस्थित वाचायचं, त्यांची रिव्हिजन करायची आणि बघायचं की बाबा माझी गाडी कुठे अडते आहे. जर कुठे अडत असेल, एखादा टॉपिक लक्षात राहत नसेल, तर त्याला त्याला आपल्याला वारंवार काय करायचं मित्रांनो, आपल्याला रिवाइज करायचं आहे, लक्षात घ्या. आता कमी दिवस आहेत आणि जास्त गोष्टी कव्हर करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, सर कधी पण टॉपिक वाचत असताना त्याचा शॉर्ट नोट्स काढायचा. काय काढायचा, सर शॉर्ट नोट्स काढायचा. शॉर्ट नोट्स म्हणण्यापेक्षा मी असं पण म्हणू शकतो, फक्त बुलेट बुलेट पॉइंट्स काढायचे. म्हणजे काय सर, मला एखादा टॉपिक समजला, मी एखादा टॉपिक वाचला, त्याच्यातून मला काय समजलं आणि तुम्हाला समजल्यानंतर तुमच्या भाषेमध्ये 2 ते 3 वाक्यामध्ये ते लिहून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल मी आता नर्सिंग शिकवतो. मी जर तुम्हाला शिकवला, सर न्यूमोथोरॅक्स काय आहे? मग मी न्यूमोथोरॅक्स तुम्हाला सांगेल, की न्यूमोथोरॅक्स म्हणजे आपले जे लंग्स आहेत त्याच्यामधली जी परायटल प्ल्युरा आहे आणि जी विस्ट्रल प्ल्युरा आहे याच्यामध्ये हवा भरून जाणे, याला आपण म्हणतो न्यूमोथोरॅक्स. तर तुम्ही लिहायचं एक बुलेट पॉइंट मध्ये, न्यूमोथोरॅक्स म्हणजे काय? न्यूमोथोरॅक्स म्हणजे लंग्सच्या परायटल अँड विस्ट्रल प्ल्युरामध्ये हवा भरून जाणे, हे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं. नोट्स कधी विद्यार्थी मित्रांनो आपल्या भाषेत लिहायच्या असतात, कारण की त्या कोणी वाचणार आहेत का? आपल्याला कोणाला दाखवायच्या आहेत का? आपल्याला कोणाला दाखवायच्या आहेत का? नाही. तर तुम्हाला ज्या भाषेत त्या समजतात, तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये आपल्याला त्या नोट्स लिहायच्या आहेत आणि त्याला आपल्याला वारंवार रिवाइज करायचंय. जर तुम्हाला हे येणाऱ्या एक्झाम मध्ये जर शुअर सिलेक्शन पाहिजे असेल, जर
तुम्हाला ह्या येणाऱ्या एक्झाम मध्ये जर शुअर सिलेक्शन पाहिजे असेल तर मग मी एक फॉर्म्युला देतो. त्या फॉर्म्युल्यावर जर तुम्ही काम केलं तुमचं सिलेक्शन 100 नाही 1001% फिक्स होणार आहे. तो फॉर्म्युला आहे जो रीड, रिवाइज, रिवाइज प्लस एमसीक्यू. हा फॉर्म्युलाचा जर तुम्ही यूज केला तर तुमचं सिलेक्शन मित्रांनो शुअर होणार आहे. डंकी की चोट पे होणार आहे. लक्षात घ्या. आधी वाचायचं. वाचल्यानंतर एखादा टॉपिक वाचल्यानंतर त्याला रिवाइज करायचा. रिवाइज केल्यानंतर त्याच्यावर एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आणि कोणाचा मायका लाल पण नाहीये. तुमचं सिलेक्शन रोखू शकेल. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जे काही डाउट्स असतील, काही शंका असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या ग्रुप्स पर्यंत शेअर करायचे. जेही विद्यार्थी DMARचं प्रिपरेशन करताय त्यांच्यापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्या सर्वांचं सिलेक्शन जे आहे शुअर होईल. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा आणि खुश राहा.